कधी कधी प्रवास हा फक्त एका ठिकाणी पोहोचण्यासाठी नसतो, तर स्वतःशी थोडं शांत बोलण्यासाठी असतो. आजचा आपला प्रवास असाच आहे, इतिहासात, श्रद्धेत आणि शांततेत घेऊन जाणारा. आज आपण निघालो आहोत अंबरनाथच्या प्राचीन शिव मंदिराकडे. एक असं मंदिर जे हजारो वर्षांचा इतिहास आजही शांतपणे आपल्या अंगावर पेलून उभं आहे. हॅलो, गुड मॉर्निंग. मी समृद्धी गंजी आणि आज आपण जातोय अंबरनाथला, शिव मंदिरला भेट द्यायला. तर अजून माहिती नाही कसं जायचंय, पण तरी येतं इथून पनवेल ते कल्याण जायचंय, कल्याणवरून पुढे जायचंय. सो चला माझ्यासोबत. आजचा दिवस आपण मस्त शिव मंदिरासोबत घालूया. चला. आपला प्रवास सुरू होतो पनवेलहून. पनवेल ते ठाणे, ठाणे ते कल्याण आणि कल्याणहून अंबरनाथ. रेल्वेच्या खिडकीतून बाहेर पाहताना शहर मागे पडत जातं आणि मन हळूहळू शांत व्हायला लागतं. आता आपण कल्याण स्टेशनला आहोत आणि आता आपण इथून अंबरनाथची ट्रेन पकडून अंबरनाथला जाणार आहोत. तिथे आपल्याला शिव मंदिर बघायचं प्राचीन. तर चला माझ्यासोबत. अंबरनाथ स्टेशनवर उतरल्यावर स्टेशनच्या बाहेरच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोरून आपण शेअरिंग ऑटो घेतो. फक्त 20 रुपये पर पर्सन. ती ऑटो आपल्याला थेट मंदिराच्या वाटेवरच्या कमानीपर्यंत सोडते आणि तिथून फक्त काही मिनिटांचा शांत चालण्याचा प्रवास. या चालण्यामध्येच मंदिराची पहिली झलक दिसते आणि मन नकळत नम्र होतं. कारण आपण ज्या मंदिराकडे चाललो आहोत ते काही साधं मंदिर नाही, ते आहे अंबरनाथचं प्राचीन शिव मंदिर. आजचा दिवस इतका पवित्र होत चालला होता की अगदी लहानशा गोष्टीतही श्रद्धा जाणवत होती. मंदिराकडे जाताना रस्त्यातच आपल्याला ऑटोची छोटीशी पूजा पाहायला मिळाली. फुलं, अगरबत्ती आणि मनापासून केलेली प्रार्थना. क्षणभर असं वाटलं आपण ही तर दिवसाची सुरुवात अगदी याच साधेपणाने करतो ना. कदाचित म्हणूनच आजचा दिवस अजूनच शांत आणि पवित्र वाटत होता. भारतामध्ये हजारो मंदिरे आहेत, अनेक अगदी प्राचीन. अनेकांनी आक्रमणं पाहिली, अनेकांनी काळाचे घाव सहन केले, पण तरीही आज ती ताट उभी आहेत, डौलाने आणि अभिमानाने. महाराष्ट्रालाही अशीच समृद्ध धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा लाभलेली आहे आणि त्याच परंपरेतील एक अनमोल रत्न म्हणजे हे अंबरनाथचं शिव मंदिर. हे मंदिर 11व्या शतकात सुमारे इसवी सन 1060 मध्ये शिलाहार राजवंशाच्या काळात बांधलं गेलं असं मानलं जातं. काही इतिहासकारांच्या मते राजा चित्तराज याने याची सुरुवात केली आणि त्याच्यानंतर ते मंदिर पूर्ण झालं. हे मंदिर अमरेश्वर शिव मंदिर या नावानेही ओळखलं जातं आणि लोकमान्यतेनुसार हे मंदिर पांडवकालीन असल्याचं सांगितलं जातं. या मंदिराची रचना पाहिली की आपण थोडं थबकतो, कारण याचं गर्भगृह जमिनी खाली आहे. मंडपातून सुमारे 20 पायऱ्या खाली उतरून आपण शिवलिंगापर्यंत पोहोचतो आणि वरचं शिखर ते अपूर्ण आहे, अचानक थांबलेलं, आकाशाकडे उघडं. संस्कृतमध्ये अंबर म्हणजे आकाश, म्हणून काही जण असंही मानतात की हे शिखर अपूर्ण नाही तर आकाशाचं प्रतीक आहे. हे मंदिर हेमांडपती आणि भूमिज स्थापित्य शैलीचं अत्यंत सुंदर उदाहरण आहे. मंदिराच्या भिंती, खांब, सभामंडप सगळीकडे अप्रतिम कोरीव शिल्पकला दिसते. नटराज, महिषासुरमर्दिनी, काली माता, शिवपार्वती विवाह, गणेश नृत्य मूर्ती, प्रत्येक शिल्प जणू काही दगडात साकारलेली कविता आहे. सभामंडपाच्या मध्यभागी 4 खांबांवर आधारलेलं घुमटाकृती छत आहे. या घुमटावर कोरलेली वर्तुळं असं वाटतं जणू पाण्यात दगड टाकल्यावर लाटा उमटाव्यात.
मंदिराजवळ वालधुनी नदीचा प्रवाह आहे. पूर्वी या ठिकाणाचं नाव अमरनाथ होतं आणि कालांतराने ते अंबरनाथ झालं. आजही हा परिसर खूप शांत आणि मनाला भिडणारा आहे. हे मंदिर फक्त महाराष्ट्रातच नाही तर देश विदेशातील पर्यटकांमध्ये प्रसिद्ध आहे. युनेस्कोने दखल घेतलेल्या जगातील 218 कलासंपन्न वास्तूंमध्ये या मंदिराचा समावेश होतो. श्रावण महिन्यात महाशिवरात्रीला इथे हजारो शिवभक्त दर्शनासाठी येतात. इतकं सगळं पाहून एक गोष्ट नक्की जाणवते, काळ बदलतो, राजे बदलतात, शहरे बदलतात, पण श्रद्धा आणि इतिहास ते इथे आजही जिवंत आहेत. जर कधी तुम्ही मुंबईच्या आसपास शांत, ऐतिहासिक आणि स्पिरिच्युअल ठिकाण शोधत असाल तर अंबरनाथचं प्राचीन शिव मंदिर नक्की भेट द्या. कदाचित तिथे तुम्हालाही स्वतःशी थोडं बोलायला वेळ मिळेल. आजच्या या शांत प्रवासात एक अतिशय सुंदर अनपेक्षित अनुभवही मिळाला. मंदिराच्या परिसरात श्रीकृष्णाची पालखी आलेली होती. हातात टाळ, ओठावर नाम आणि वातावरणात भक्तीचा गजर. हरे राम हरे कृष्ण या गजरासोबत सुरू झालेली आरती आणि अखंड नामस्मरण क्षणभर आपल्याला काळाच्या पलीकडे घेऊन गेलं. तो आवाज, ती ऊर्जा आणि ती शांतता सगळंच इतकं सुंदर होतं की आपण फक्त उभं राहून ते क्षण मनात साठवत राहिलो. हा अनुभव पाहण्याचा नव्हताच, तो अनुभवण्याचा होता. शिवप्रभुपाद की जय. या मंदिराची रचना खरंच थोडा वेळ थांबून पाहावी अशी आहे. दगडावर दगड रचून उभारलेली ही वास्तू आजही मजबूत उभी आहे. गाभाऱ्यात उतरताना आजूबाजूचा आवाज हळूहळू कमी होतो आणि आत शिरताना मन नकळत शांत होत जातं. शिल्पांमधली बारकावे इतकी जिवंत वाटतात की क्षणभर असं वाटतं ही शिल्प आपल्याशी काहीतरी सांगतायत. मंदिराच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ आणि शांत आहे. वालधुनी नदीचा हळूवार वाहणारा प्रवाह या जागेला एक वेगळीच ऊर्जा देतो. इथे कुठेही गडबड नाही, गोंगाट नाही, फक्त शांतता. अशा ठिकाणी उभं राहिलं की मन नकळत म्हणतं, थोडा वेळ अजून थांबूया. हे मंदिर फक्त पाहण्यासाठी नाही, इथे आल्यावर मन आपोआप थोडं हलकं होतं आणि आत कुठेतरी शांतता उमटते. कदाचित म्हणूनच अशी ठिकाणं काळानंतरही जिवंत राहतात. जर हा प्रवास तुम्हालाही थोडा शांत वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. अशा अजून कोणत्या शांत जागा तुम्हाला पाहायला आवडतील. आपण पुन्हा भेटू अशाच एका शांत प्रवासात. हरे कृष्ण.